संजीवनी कृषी प्रदर्शनला पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची हर एक स्टॉलवर तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी तर हे कृषी प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे। पण आता 1 एकरमध्ये 100 ते 125 टन ऊस आता तुम्ही सहज घेऊ शकता। तसेच वडरगे गावचे सद्गुरू खोत यांनी एका डोळ्यातून 17 ते 20 फुटवे काढलेला ऊस हा प्रदर्शनाला आकर्षक ठरत आहे। याच अनुषंगाने अधिक माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी। नमस्कार, सध्या आपण आहोत गडिंग्लज येथील संजीवनी कृषी प्रदर्शनात। संजीवनी कृषी प्रदर्शनात विविध स्टॉलला आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। पण विशेषतः शेतकऱ्यांसाठी इथे एक डोळ्यातून जवळपास 17 ते 20 ऊसाची लागवड झालेली आहे। असं एक आकर्षण ठरत आहे संजीवनी कृषी प्रदर्शनात। ह्याच अनुषंगाने त्या स्टॉलचे प्रमुख आपल्यासोबत आहेत। नेमकी त्यांच्याकडून जाणून घ्या माहिती की काय या ऊसाचं महत्त्व आहे आणि इतर प्रोडक्टबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या। तर नमस्कार, काय सांगाल या ऊसाच्या प्रोडक्टबद्दल? मी विशाल साळुंखे, नेचर केअर फर्टिलायझरचा आमचा स्टॉल संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये आपण दरवर्षी लावत असतो। इथं खूप शेतकऱ्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो। आमची जी कंपनी आहे ती गेली 28 वर्ष नेचर केअर फर्टिलायझर विट्याची कंपनी आहे। ही कार्यरत आहे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सतत करते, चांगला प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करते। आपलं ग्रीन हार्वेस्ट नावाने खत येतं। 28 वर्षापासून सातत्यानं आपण हे ग्रीन हार्वेस्ट शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं खत जे आज देतोय हे इकोसर्टाय VSI प्रमाणित आहे। त्याचबरोबर बाहेरच्या 12 देशांमध्ये एक्सपोर्ट होणारं भारतातलं एकमेव खत आहे। यामध्ये सगळ्या पेंडी, जीवाणू, खनिजे असं एकत्र 20 घटक घालून तयार केलेलं खत आहे। आणि याच माध्यमातून गेली 16 वर्ष मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं कामही करतोय। मी मराठवाडा, विदर्भ, त्यानंतर MP या ठिकाणी काम केलेले 10 वर्ष झालं मी गडिंग्लजमध्ये आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय। नेचर केअरच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना गडिंग्लज हा भाग खूप तसा पावसाचा प्रदेश आणि इथं उत्पादन काढणं खूप अवघड गोष्ट। या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती करून ऊसाच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ केलेली आहे। त्यापैकीच आपल्या गडिंग्लज गावचे एक सद्गुरू खोत नावाचे एक शेतकरी आहेत, त्यांनी हा ऊस पिकवलेला आहे। आज आपण इथं पाहू शकतो की हा ऊस जो आहे तो साधारण एक डोळा लागण 5 फुटावर केलेली होती। एका डोळ्यामध्ये 17 ऊस तयार झालेले आहेत। आणि या ऊसांच्या कांड्यांची संख्या जर बघितली तर सुरुवातीच्या कांड्या जवळपास 40 ते 45 आहेत आणि नंतर वॉटरशूट निघलेले आहेत, ते सुद्धा जवळपास 30च्या घरात गेलेले आहेत कांड्यांची संख्या। आमच्या ह्याच्याप्रमाणे की ह्या एकरी 100 टनाचं ऊस उत्पादन नक्की निघेल। या अगोदर मागच्या वर्षी सुद्धा याच शेतकऱ्यांनी एकरी 118 टनाचं ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे। तसेच या भागामध्ये अजून बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना आपण मार्गदर्शन करून ऊसाचे उत्पादन वाढवण्यात प्रयत्न केलेला आहे। आणि 100 टनाच्या वरती घेणाऱ्यांपैकी अजून काही शेतकरी आपण बोर्डवरती बघू शकता, जे आपल्या भागातले, गडिंग्लज भागातले, अति पावसाच्या प्रदेशातले सुद्धा शेतकरी असे आहेत ज्यांनी ऊसाचे उत्पादन 100 टनाच्या वर घेतलेले आहेत। त्याचबरोबर अजून दुसरा एक शेतकरी आहेत जे महागाव या गावचे दत्तात्रय घुगरे म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी हा ऊस पिकवलेला आहे। यांचा ऊस सप्टेंबरचा म्हणजे 15 महिन्याचा ऊस आहे, तो सुद्धा 35 कांड्यांचा ऊस आहे। त्याच्यामध्ये जवळपास 30 गुंठ्यामध्ये त्यांनी 1.25 लाखाचं आंतरपीक सोयाबीन आणि बटाटा असं 1.25 लाखाचं आंतरपीक घेतलेलं आहे। आणि ऊसामध्ये सुद्धा त्यांना जवळपास 30 गुंठ्यामध्ये 65 ते 70 टनाचं ऊसाचं उत्पादन निघेल असं उत्पादन घेतील असा ऊस हा तयार आहे। त्याचबरोबर इकडे केळीचा घड पण आपण पाहू शकता, जो आपल्या भागामध्ये केळी शक्यतो जास्त प्रमाणात पिकवली जात नाही, पण काही शेतकऱ्यांनी चांगली ट्रीटमेंट करून आमचं मार्गदर्शन घेऊन हे केळीचंही उत्पादन चांगले घेतले आहे। हा घड जर बघितला तर साधारण आपला हा घड 35 ते 40 किलोच्या आसपास, अजून वजन केलं नाही पण 35 ते 40 किलोच्या आसपास हा घड साधारण जातो। एकरी यांचंही खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळेल। प्लस केळीला महाराष्ट्र सरकारचं अनुदानही आहे, एकरी कृषी विभागामार्फत यांना अनुदानही मिळतं बाग लागवड करण्यासाठी। तर अशा पद्धतीनं काही शेतकरी आहेत, हे शेतकरी आहेत संतोष जोंधळे म्हणून हरुळ गावचे शेतकरी आहेत, त्यांनी हा केळीचा घड पिकवलेला आहे। अशा पद्धतीनं हे सगळे शेतकरी आमच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतात। आणि या कृषी संजीवनी प्रदर्शनामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी, भागातल्या शेतकऱ्यांनी आमच्या स्टॉलला नक्की भेट द्यावी आणि आमचं मार्गदर्शन घेऊन आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करून घ्यावी असं मी शेतकऱ्यांना विनंती करतो। धन्यवाद।